नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एक खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. दिव्यांग बांधवासाठी महाराष्ट्र शासनाने 19 जून 2026 रोजी एक शासन शुद्धीपत्रक काढले आहे, ज्यामुळे तात्पुरते UDID कार्ड असलेल्यांनाही विशेष सहाय्य योजनेचा लाभ मिळणार आहे. तर तो GR काय आहे हे आता आपण पुढे बघूया. तत्पूर्वी चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चल तर मग व्हिडिओ सुरू करूया. विशेष सहाय्य योजनेच्या निकषात सुधारणा करण्याबाबत शासन शुद्धीपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग असे महाराष्ट्र शासनाने दिनांक 19 जून 2026 रोजी एक शासन शुद्धीपत्रक काढले आहे. विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना राबवण्यात येतात. त्या अनुषंगाने विशेष सहाय्य योजनेच्या निकषात विभागाच्या उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आल्या आहेत. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 3 मध्ये तात्पुरत्या स्वरूपात दिव्यांग असलेले व्यक्ती विशेष सहाय्य योजनेसाठी पात्र असणार नाही. दिव्यांग लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी युनिक डिसॅबिलिटी ID कार्ड अनिवार्य करण्यात येत आहे, अशी तरतूद करण्यात आली आहे. आता संदर्भ क्रमांक 3 येथील दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या शासन निर्णयान्वये विशेष सहाय्य योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांसंदर्भात केलेली सुधारणा विचारात घेता या विभागाच्या संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 3 मधील खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. ज्या दिव्यांग लाभार्थ्याकडे सक्षम वैद्यकीय प्राधिकरणाने निर्गमित केलेले वैध तात्पुरते दिव्यांगत्व प्रमाणपत्र टेम्पररी UDID कार्ड उपलब्ध आहे, अशा लाभार्थ्यांना त्यांच्या प्रमाणपत्राच्या वैधतेच्या कालावधीपर्यंत पिरियड ऑफ व्हॅलिडिटी विशेष सहाय्य योजनेचा लाभ सुरू ठेवण्यास याद्वारे मान्यता देत आहे. तसेच सर्व संबंधितांनी दिव्यांग लाभार्थ्यांच्या पात्रतेसाठी निकष, अटी व शर्ती या संदर्भात दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या शासन निर्णयाचे अवलोकन करणे आवश्यक आहे. संबंधितांनी काय करावे? तुमचे टेम्पररी UDID कार्ड वैध आहे का ते तपासा. तसेच सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या शासन निर्णयाचे अवलोकन अवश्य करावे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही अपडेट कशी वाटली. अशा सर्व सरकारी योजनांच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.